आज बाहेर बघितलं तर एवढी मस्त फुले लागलेली होती की काय विचारूच नका. खूप छान सुंदर अशी गुलाबाची फुलं लागलेली होती. म्हणजे झाड लावलं त्याचं काहीतरी फळ मिळालं असं वाटलं त्या फुलांना बघून. तर असं वाटत होतं की तिथेच बसून राहावं, तिथून उठावंच नको. तर अजून एक जास्वंदाचं सुद्धा छोटं झाड लावलेलं आहे, त्यालासुद्धा छोटीशी कळी लागलेली आहे आणि आम्ही काही हँगिंग प्लांट्ससुद्धा लावलेले आहेत. तर हँगिंगच्या कुंड्या तर नाहीत आमच्याकडे, पण असं काहीतरी जुगाड करून आम्ही त्या कुंड्यावरती बांधलेल्या आहेत. तर एवढी छोटी छोटी अशी झाडे लावलेली आहेत आम्ही. तर आमच्या घराजवळच म्हणजे थोडंसं लांब एअरपोर्ट आहे. तर हेलिकॉप्टर, विमान खूप म्हणजे जवळून जातात आणि खूप म्हणजे बघायला छान वाटतं. कारण लहान असल्यापासून खूप वरून जाताना बघितले आणि आता एवढ्या खालून जाताना बघितल्यावर खूप छान वाटतं. तर नंतर वॉशिंग मशीनला कपडेसुद्धा लावले आणि तोपर्यंत म्हटलं की रिद्धूसोबत थोडं खेळूया, कारण तिलासुद्धा एकटं खूप बोर होत होतं. तर मी केससुद्धा धुतलेले होते, तर म्हटलं केससुद्धा वाळतील आणि त्यासोबतच रिद्धूचा थोडा टाईमपास होईल, माझा पण थोडा वेळ निघून जाईल त्यामध्ये. तर आम्ही कधी कधी जाळ करतो नजर वगैरे काढण्यासाठी, ऊद वगैरे घालण्यासाठी. तर त्याच फळ्या आणलेल्या होत्या, तर त्याच फळांचं मी रिद्धूला इथे घर बनवून देत होते आणि रिद्धू म्हणत होती मम्मी असं बनव वगैरे. तीसुद्धा खूप मदत करत होती, तिलासुद्धा खूप मस्त वाटत होतं. तर रिद्धूचं घर मी असं बनवून दिलं आणि रिद्धू त्याच्यासोबत छान खेळत होती. तर आम्ही तिघेच राहतो, त्याच्यामुळे रिद्धूसोबतसुद्धा खेळायला कोण नसतं, त्याच्यामुळे मला रिद्धूसोबत थोडं खेळावं लागतं. तिलाही खूप छान वाटतं. तर मी घर बनवून दिलं, ते तिनं म्हणजे हात लावली आणि ते घर पडलं. तर नंतर मी परत तिला घर बनवून दिलं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.